की त्याने आपल्या मैत्रीचे जे नातं आहे हे मोजक्या 2 शब्दांमध्ये आपण मांडायचं आहे. अरे अख्खा दिवस पडला, बोला पाहिजे तेवढा. सर्वप्रथम या ठिकाणी मी आमंत्रित करतो ते आपल्याच विद्यालयातील अतिशय हरवणारे व्यक्तिमत्व नितीन मराठे साहेब. अरे मनापासून बोला बस. बंद कर दे. कॉलेजच्या आठवणी सांग ना काहीतरी. टेबल 1 2 3 तो पण मोठा धमाका. अरे थांबा ना. माझं नाव मिलिंद ठाकरे. तालुका बाईचं नाव ठाकरेबाई असं म्हणजे अंगणवाडीत बोलायची सगळी होती. सध्या मी PDC बँक शाखा म्हणून येथे कार्यरत आहे. मी आणि यातील एकत्र जवळपास आपल्या वर्गातले 6 जण आहेत. समीर झाला, चंद्रकांत दिलीप ठाकरे, गातेस, नरेश पांबे, यतीन आणि मी एकत्रच काम करतो सध्या. म्हणजे आता कॉलेज आपलं संपलं 2007 साली. त्याच्यानंतर आम्ही कॉलेजला असताना यतीन आणि रुपेश तो म्हणजे मधल्या सुट्टीनंतर गायबच असायचं. याची बॅग तो पळवायचा ना त्याची बॅग हा पळवायचा. आम्ही करायचो लेक्चर सिनियरपर्यंत केले. त्याच्यानंतर काय ज्याचा सगळ्या प्रॉब्लेमचं चालू झाला, लग्न झालं. आपल्या काळात कसं होतं, तेवढे मोबाईल्स वगैरे नव्हते. आपल्या वर्गात अगदी रुपेश वगैरे यांच्याकडे मोबाईल होते, आमच्याकडे मोबाईल होते. एकदा वाढ झाला मी जमा केले. त्याच्यानंतर कसा कॉन्टॅक्ट तुटतो. रुपाली आणि आम्ही म्हणजे 5वीपासून येतात. मला आता असं वाटतं 5वीला ते एकदा मॉनिटर होतं. तुमच्याकडून पैसे जमा केले होते 10-20 रुपये असे काही. त्याचं असत नाही एक्झाम फी किंवा काय. ते तिच्याकडून हरवले होते. ती रडत होती. नंतर आम्ही 2-3 रुपये असे काढले त्यावेळेस. मला अजून आठवतं म्हणजे मी MA BEd पर्यंत शिक्षण घेतलं. त्या फील्डमध्ये पण काम केलं. महबूद वगैरे होता. सचिन झाला. सेम फील्डमध्ये होता. मी पण रिअल काम करायचो. 9-10 वर्ष तिकडे काम केलं. त्यानंतर सिक्युरिटी सर्व्हिसेस चालू. त्याच्यानंतर मी इकडे असं सगळा मोठा प्रवास झाला. कॉलेजचं म्हणजे मी पण MA BEd पर्यंत शिक्षण घेतलं. सो जी मजा ज्युनियर कॉलेजला गेली तेवढी मजा कुठेच केली नाही. म्हणजे 12वीला तर अगदी 6 महिन्यानंतर आमच्या पार्ट्यात चालू असायचं. रोज एका मित्राच्या घरी आम्ही जायचो 9-10 जण. ते बघत असाल आठवत असेल तर मागची सगळी लाईनच काय असायची. रोज कुठे आज उद्या पीकला इकडे आंबे असं आमचं चालू होतं. पण नंतर मी थोडा स्टडी केला. 12वीनंतर माझं एक काम आहे BEd लागला. माझा एका मी नंतर ते BEdचं नातच सोडून काय केलं तर नात मला वाटलं. आम्ही त्याच्यानंतर मी 2014ला मुलांचा ग्रुप बनवला आहे.
ते काय सक्सेस झाला नाही आजपर्यंत. आता जरा मुली पण ॲड झाल्या, चांगली गोष्ट झाली. ॲटलिस्ट आपण कसं सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲटलिस्ट एकत्र राहतो. ठीक आहे, अजून कॉलेजच्या अशा भरपूर आठवणी आहेत. जास्त 110 एक्स्ट्रा पुढं होती. ठीक आहे, याच्या पुढे आपण दरवर्षी हा कार्यक्रम करायचा. हायस्कूलला मी तुषार होतो. माझा जिगरी मित्र सोन्या आहे, त्यांच्या शाळेत आहे. मैत्री काय असते हे आम्ही निलेश आम्ही आजही भेटतो. मैत्रीमध्ये काय असतं, मैत्रीमध्ये काय अनुभवायला पाहिजे हे सगळं आम्ही अनुभवतो. म्हणजे मी जेव्हा ना 12वी झाल्यानंतर ना 1-2 वर्षानंतर मी कंडक्टर लागलो. 5 दिवस नोकरी केली. 5 दिवस नोकरी केली. मी पुढे मागे जायचो ना तिकीट काढायला, तेव्हा आमच्याकडे ती असे हे असायची बॅग असायची. मागे तिकीट काढायला गेलो ना तर पुढची उतरून जायची. रोज 200-250 रुपये भरायला लागायचे. 5व्या दिवशी शेवटी तिथनं निघालो, डहाणू डेपोला होतो. त्याच्यानंतर मग बिझनेसकडे बोललो. 2011ला माझं लग्न झालं, म्हणजे लव्ह मॅरेज झालं अस्मिता बरोबर. 11 लग्न झाल्यानंतर 2016ला माझा थोडासा वाईट प्रसंग झाला. मी त्या प्रसंगातून खूप याच्यातून गेलो आणि त्यावेळेस मला खरी मैत्री जाणवली. म्हणजे त्यावेळेस ना मी 8वी 9वी 10वी 11वी 12वी फक्त प्रशांतबरोबर खूप आमचं बॉन्डिंग असतं. जेव्हा माझ्यावर संकटे आली ना तेव्हा पहिली मिठी मारण्यासमोर तर मी आज का सांगतो माहिती का, तर मी माझ्या मित्राला मिठी मारत असतो. जेव्हा ना शेवटच्या क्षणी जेव्हा मला समजलं का अस्मिता इथून मला सोडून गेले, त्यावेळेस मी पहिली मिठी मारण्यासमोर तर प्रशांत लग्न मारली असं. आणि म्हणजे आजही सांगतो. आणि त्या क्षणी तो माझ्या जोडीला होता आणि मी म्हणजे रडावं का काय करावं हे पण मला कळत नव्हतं. पण समोर मला तो दिसला पहिल्यांदा. जेव्हा डॉक्टरने मला ती गोष्ट शेअर केल्यानंतर तो दिसला. त्याच्यानंतर आत्ता माझे जेव्हा वडील आता हे झाले 2024ला, त्यावेळेस आम्ही हॉस्पिटलला 9 दिवस मी निलेश प्रशांत आम्ही एकत्र काढले. म्हणजे माझ्यासाठी घरातलं दुसरं कोणी माणूस नव्हतं. माझी मिसेस त्यावेळेस प्रेग्नेंट होती, त्यावेळेस कोणच नव्हतं माझ्यावर. प्रशांत आम्ही 9 दिवस हॉस्पिटलला काढले. 9 दिवस नंतर पप्पांना आम्ही घेऊन आलो. जेव्हा पुन्हा आम्ही एकत्र असताना आपण साईडवर होतो आणि त्यानंतर पुन्हा पप्पांना घरी अटॅक आला. घरचे लोक सगळे घेऊन आले त्यांना वाड्यामध्ये. मी तिथे पोहोचलो, प्रशांत पोहोचलो. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं ना का हे नाही येत आता म्हणून, त्यावेळेस पण मला पहिली मिठी मी माझ्या मित्राला मारली. म्हणजे मैत्री का असते, मैत्री का जपावी लागते. म्हणजे मला कधी कधी ना खूपच स्ट्रेसमध्ये असतो ना तर प्रशांत रात्रीच्या 2 वाजता मेसेज करतो का मला तुला घट्ट मिठी मारायची. म्हणजे एवढी आमचं म्हणजे हे म्हणजे आम्ही एकमेकांना आम्ही तुमच्या व्यतिरिक्त आम्ही सगळ्यांकडे भेटतो. आता मी माझ्याबद्दल स्वतःबद्दल बोलतो का मी 12वी झाल्यानंतर कंडक्टर लागल्यानंतर नंतर माझं लग्न झाल्यानंतर मी बिझनेस करत होतो. आता मी पालघर जिल्ह्यातल्या साधारणतः 17 NGO बरोबर जॉईन आहे. म्हणजे ज्या गावांना आजपर्यंत कधी स्वातंत्र्य कालावधीपासून कधी पाणी नाही भेटलं त्या गावांना मी जवळजवळ 47 गावांना मी पाणी पोहोचलो. म्हणजे महिलांना आजपर्यंत मी महिला सक्षमीकरणावर काम करतो. आत्ता माझ्या संस्थेचं काम रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे या ठिकाणी चालू आणि मी त्याच्यावर काम. त्यानंतर मी माझ्या मिसेसच्या नावाने तिचं शेवटपर्यंत नाव राहावं म्हणून अस्मी फाउंडेशन म्हणून मी आता रजिस्ट्रेशन केलं. साधारणतः 1 वर्षानंतर त्याच्या सर्व डॉक्युमेंट्स कम्प्लीट होते आणि तिच्या नावाने सुद्धा काम भविष्यात मी असेल तिथपर्यंत किंवा माझी मुली असतील तर ते काम चालत राहील. मला सगळ्यांना बोलवायचं कारण होतं असं का मी खूप प्रयत्न केला. मध्ये असं मला 2-4 दिवसात वाटायचं का हा कार्यक्रम होणार नाही. पण नंतर उज्ज्वला त्याच्यामध्ये एंट्री केली. उज्ज्वलाने सांगितलं 10 लोक असतील ना तरी पण आपल्याला कार्यक्रम करायचा. नंतर मध्ये रुपेश फोन करायला लागला. रुपेशने जेव्हा मला फोन केला ना तेव्हा मला जीव आला का कार्यक्रम होणार 100%. तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्याचं कारण असं होतं का आपण कधीच नाही भेटलो. आपण आयुष्यात खूप पैसे कमवले, सगळ्या गोष्टी कमवल्या, पण आपण असं एकत्र कधीच नव्हतो आलो. आणि ह्या वर्षी जर हे झालंय तर पुढल्या वर्षी 100% होणार आणि याच्यापेक्षा जास्त मुलं असतील. म्हणून तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून तुम्ही आता आपण इथे सगळे जमलेत ना हे सगळे बिनकामाचे आहेत, त्यांना कामच नाही आहे.
आपल्याला काम नाही. जी ग्रुपवर आहे दुसरं ना ती खूप कामाची आहे. आपण बिनकामाचे आपण भेटलोय, पुढल्या वर्षी पण आपण बिनकामाचे सगळे भेटूया. आज मी सचिनला मानतो म्हणजे एवढा प्रवास करून तो इथं बिचारा एवढ्या लांबून आला. आपण कारणं देतो आयुष्यात, कारणांशिवाय आपल्याकडे दुसरं काही नाही. आपण अशा एखाद्या क्षणाला म्हणून आपण उद्या सकाळ आता तुम्हाला सांगतो प्रसंग. गेल्या वर्षीच आपण मिनिमम 2 वर्षापूर्वी आपण गेट टुगेदरचं प्लॅनिंग केलं होतं. तो तुमचा याचा अब्जाचा एक मुलगा आपल्या वर्गामध्ये होता. तो आपल्या ग्रुपवर काय टाकलं होतं त्यांनी, कमी माझ्याकडून 2 कोंबडे घेऊन येतील, बरोबर ना? येतील पुढे गेला 2 कोंबडे घेऊन येतो असं तो बोलला. आज तो या जगात नाहीये. आज या जगात नाहीये. आज या गेट टुगेदर मी खूप मिस केलं त्याला. रात्री पण मी त्या व्यक्तीला मिस केलं. तो मुलगा एकदम साधा होता पण त्याला भेटायचं होतं, त्याचं राहून गेलं ना. तुम्ही सगळे आले आणि मी आयोजन केलं असं नाही, तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यामुळे सक्सेस झालं. योगेशनी पण खूप मदत केली, सगळ्यांनी खूप मदत केली, त्याच्यामुळे झालं. आणि असेच आपण एकमेकाचं दुःख आपण एकमेकांबरोबर शेअर करत राहू, ज्याने आपला ट्रेस कमी होईल. सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. सोडून आला पाहिजे मागच्या पहिला आयुष्यातला गेट टुगेदरच्या निमित्ताने भेटत राहा आणि सगळे जमत राहा. आता तर सगळे कमी आहे, कॉन्टॅक्ट वाढवा आणि सगळ्यांनी जमा. सगळ्यांचे आभार आल्याबद्दल. अजून जास्त मागे किती बोलू शकते, स्टेजवर नाही बोलू शकत, करते कधीच नाही बोलली मी. माझा परिचय देते मी. उज्ज्वला भगवान कवळे सोमशी. साक्षीला माझं लग्न झालंय, साक्षीला दिलंय उज्ज्वला मुरलीधर पांगर घराण्यातले एक आपले आहेत मित्र, पण आज नाही आले, मॅच आहेत त्यांच्या, त्याच्यामुळे नाही आले. माझा प्रवास सांगायचं झालं म्हणजे कॉलेजमध्ये आताच कॉलेज झालं आणि लग्न झालं. 13वी झाली, लग्न झालं. त्याच्यानंतर कॉलेज करायची इच्छा होती, पण गावी असल्यामुळे काही तेव्हा एवढ्याशा नव्हत्या शिक्षणावर आहे, नका करून. त्याच्यामुळे शिक्षण आतापर्यंत राहिलं. एवढं आतापर्यंतचं करिअर माझं खूप मी गेले पुढे तसं, पण लास्ट इयर पण अजून माझं कम्प्लीट झालं नाहीये. तर आता मला हो मी स्वतःला हे केलं का बाबा मी इथपर्यंत आली का माझं स्वतःचं शिक्षणासाठी मी वेळ देऊ शकली. तर आता मी लास्ट इयरला ऍडमिशन घेतलंय, मागच्या वर्षी 4वीला घेतलं आणि लास्ट इयरला सुद्धा मी ऍडमिशन पुरुषला घेतलेलं आहे का ते तेवढं मी माझ्या आयुष्यात पूर्ण करणार. लग्न झाल्यानंतर मला जसं नितीन मराडे क्वेस्टमध्ये आहे तसंच लग्न झाल्यानंतर मला सुद्धा ऑफर आली त्या क्वेस्टमध्ये काम करण्याची आणि मी बऱ्यापैकी तिथे छान क्वेस्ट चालवलं सुद्धा. पण त्याच्यानंतर मला मुलगा झाला. मुलगा माझा झाल्यानंतर तो जरा आजारी पडायचा, खूप म्हणजे सतत आजारी पडायचा. त्या वेळेस पायी मग आम्ही तो काम सोडला, वाड्याला राहायला आलो. त्याच्यामुळे तो जॉब पण मला सोडावा लागला. की त्याच्यानंतर तो जॉब जेव्हा मी सोडला तेव्हा योगेश मला म्हणजे घरी रिक्वेस्ट करायला आले होते का तू एवढी सुंदर मुलं घडवली तू नको सोडू. पण काही नाईलाज होता, सोडलं. पण मला जे इंटरेस्ट होता पुढे जाण्याचा, तर देवाच्या कृपेने मी वाड्यात शिफ्ट झाल्यानंतर मला लगेच ग्रामपंचायतमध्ये जॉबची ऑफर आली. तिथे ग्रामपंचायतमध्ये मी वर्ला ग्रामपंचायत ऑपरेटर म्हणून आज 14 ते 15 वर्ष झाली मी जॉब करते. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांचं माझ्यासाठी खूप एक म्हणजे सांगायचं झालं म्हणजे आजपर्यंत मी जेवढ्या पण पुढे ज्या घेतलेल्या आहेत, भरारी घेतलेल्या आहेत, त्या फक्त माझ्या नवऱ्याच्या ह्याच्यावर घेतलेल्या आहेत.
निवडून आली, आज उपसरपंच म्हणून तिथे काम करते आणि बऱ्यापैकी गावाची सुधारणा पण मी केली आहे. पण एका नवऱ्याचा जर आपल्या पाठीवर जर हात असला तर लेडीज ही काहीही करू शकते आणि माझ्या नवऱ्याने कधीच कुठल्या गोष्टीसाठी मला अडवलं नाही, याचा मला खूप अभिमान आहे. धन्यवाद. जास्त बोलतो तर नाही बोलता येत नाही कधी का नाही पण कधी बोललोच नाही. ओळखतो नाही ओळखतो माहीत नाही. परमाकर पाटील राणा खानिवली त्यांचा चांगलाच नाव होता. पण अशी तर काही नाही वर्गातली जेवढे दिवस काढले ते सगळ्याच आठवणी. जेवढे 11वी 12वीचे जेवढे दिवस मित्रांबरोबर काढले त्या वर्गात काढले ते सगळी जी पोरं त्यांच्याबरोबर ज्या आठवणी आहेत ना ते सगळे दिवस आठवणीत आहेत. तेवढे दिवस सांगता येणार नाही पण आठवणीत नक्की आहेत. सगळे पोरं आठवणीत आहेत. काही गोष्टी पण आठवणीत आहेत. काही सांगण्यासारख्या आहेत काही दिवस सांगण्यासारख्या पण आहेत. त्याच्याबरोबर राहता बरोबर 12वी एंडिंगलाच एक्झामच्या वेळेस तर ॲक्सिडेंट झाला. म्हणजे काय झालं एक्झामला आलंच नाही. तुमच्यावरती एक गोष्ट घडली. अजून एक 12वीची मला दुसरी गोष्ट घडायला भेटली. मी गेलो कल्याणमध्ये. माझ्या 2 12वी झाल्या इकडची आणि तिकडची. करता मग असा हा गेट टुगेदर आयुष्यात माझ्या 1ली ते 12वी आणि ती 12वी याच्यामध्ये एकही गेट टुगेदर मला झालेलं नाही. पहिला गेट टुगेदर हा आणि मला एक गेट टुगेदर आणि सगळ्या मित्रांबरोबर यायला भेटलं ही गोष्ट खूप मोठी झाली. त्याच्यानंतर 12वीला कल्याण कॉलेजला 12वी करून आणि आर्ट्समध्ये असतानाही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. आर्ट्समध्ये मला इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं. लास्ट इयरला इंजिनिअरिंग सोडून दिली. लास्ट सेमिस्टरला सोडून दिली. सगळे इयर गेले लास्ट सेमिस्टरला इंजिनिअरिंग सोडून दिली. त्याची काळ आज पण लागते पण आता काय करत नाही. त्यानंतर मग सरळ बिझनेसकडे वळलो. बिझनेस करता करता मधला बॅड पॅच सोडला. तो बिझनेसही डबेस गेला. त्यानंतर आता नॉर्मली फक्त एक पोल्ट्रीचा बिझनेस चालू आहे. तो पण 8 महिने झाले आता बंद केला. फक्त रिकाम टेकडा बसले मस्त घरात आराम करतो. आणि जस्ट एक आताची जानेवारी 1 फेब्रुवारीला अदानी पॉवर लिमिटेडला जॉईन होतो. थँक्यू. भेटा सगळ्यांना भेटा. कधीतरी मित्रांना भेटा. मित्रांना का भेटा? आयुष्यामध्ये ना कोणत्याही नातेवाईकाकडे जा याच्याकडे जा त्याच्याशी तुम्हाला तेवढा आनंद मिळणार नाही. पण आज जी एवढी मित्रमंडळी बसले ना या मित्रांच्या आल्यानंतर आज जो अनुभव आणि आज जो आनंद मिळेल ना हा आयुष्यभर आठवणीत राहील. थँक्यू. बहुतेक नाव सांगायची गरज नाही. महिला वाड्यामध्येच आहे. आणि पहिले मी 12वीपर्यंत आताच म्हणतो. मला पहिला जो स्किन आठवतो 12वीचा आपला तो प्रमोद होता, ती नितीन होता आणि तिघांना होतं. पहिल्याच दिवशी वाघ सरांनी तिघांना मारलं पहिल्या बेंचवर. आठवतो प्रमोद नितीन होता आणि अजून एक होतं नाव नाही आठवत. तिथून तो बॅग सोडला आणि तिथून मागत बसायला गेलो. आणि कसं आता 2007 पासून आपण करायचं बघतोय गेट टुगेदर सगळ्या गोष्टी करायचं बघतोय पण त्या गोष्टी होत नाही आहेत. आणि प्रवीण आणि निलेश या 2 लोकांमुळं हा प्रोग्राम सक्सेस झाला. पहिले त्यांचा आपण अभिनंदन करूया. त्यांना सांगितलं. आणि राहिलं आपल्या गेट टुगेदरचं आणि आपल्या 12वीचं तर सर्वात जास्त 12वीमध्ये आपल्याला वाघ सर जास्त आठवतात मला वाटतं सगळ्यांना. कारण त्यांचा पहिला शब्द असायचा बोगस. तुम्ही किती पण चांगलं करा 1 नंबर आला तरी तो बोगसच आणि लास्ट नंबर आला तरी तो बोगसच. आणि कसं आहे ना कीर्तिकर मॅडम होते त्यांचा एक सीन आठवून मला किती म्हणतात. त्यांनी सोपाना तिथे नाही ॲक्च्युली तो सोपानचा एक सीन होता. त्यांना मॅडमला पाठ करायला सांगितलेलं. सोपाननी पाठ करून आला सोपान आणि त्यांनी एकदा तो पूर्ण व्यवस्थित बोलला. विचार व्यवस्थित बोलला. मॅडम मला परत सांग तर तो मॅडम बोलला मॅडम एकदाच पाठ करून आलो मी परत नाही बोलू शकत. त्याच्यामुळे आपण सगळे असतो त्या सीनला. काय छोट्या मोठ्या खूप अशा आठवणी आपल्या सगळ्यांच्या आणि एकत्र आला असे एकत्र येत राहा. कारण हे दिवस ना
येता जातात. जसं प्रवीण बोला माझे एक पर्सन होतं पूर्ण त्याच्या आधी त्याच्यानंतर एक्सपायर झालं सर. म्हणजे वेळ कोणाला सांगून येत नाही. दिवस मिळतोय, एन्जॉय करा, लाईफ आपली एकदा तरी परत येते, मी एवढंच सांगेन. आणि बाकी राहिलं माझ्याबद्दल, तुम्ही आता रिसेंटली बँकेमध्ये होतो, त्याच्या आधी 8 वर्ष आली बँकेमध्ये, त्याच्यानंतर बँकिंग सोडून स्वतःचं ऑफिस टाकलं. आता एक शेअर मार्केट रिलेटेड तुम्हाला पण सांगेन की बँकिंग क्षेत्रामध्ये आता मी पण होतो, नितीन हे तर आता करंटली रिसेंटली आहेत या सेक्टरमध्ये होतो. या सेक्टरमध्ये बँकिंगमध्ये ना तुम्हाला ॲक्च्युअल प्रॉफिट कधी सांगितलं जात नाही कस्टमरला. त्यांना माहिती आहे, मला माहिती आहे. त्यामुळे ह्या गोष्टी काय थोड्या ना आता ज्याच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या देऊ शकतात, एकमेकांना आपण देऊ शकतो. प्रॉफिट रेटेड असतो किंवा बिझनेस रेट असो किंवा मैत्री रेट असो, तर त्या एकमेकांना देवाणघेवाण करा जेणेकरून आपल्याला माहिती आहे आणि सगळ्यांना समजतील या गोष्टी. एवढंच बोलेन, बाकी अजून काही. सध्या आजच्या स्टेजला तरी एन्जॉयमेंट चालू आहे. आजच्या जी आपण स्ट्रगल आपण सचिन जी आपण बघितली, जे आम्ही एकत्र होतो 2-3 वर्ष एकत्र होतो आम्ही याला नवीन मुंबईला, एकाच फ्लॅट होतो आम्ही दोघं जण. आणि कसे होतो आमच्या आम्हाला नाही स्टार्ट टू एंड तो पूर्ण डिस्क्लोज करत नाही. एक तो पण एक काळ असतो, प्रत्येक गोष्टीचा एक काळ वेळ असतं आणि ते एक वेळ निघून जाते. जर तुम्ही मेहनत घेता तुमच्या सगळ्या गोष्टी निघून जातात. आत्ता तुम्ही जस्ट आलं, पुढच्या महिन्यामध्ये परत बाहेर आहे, आउट ऑफ कंट्री, 5 कंट्रीमध्ये फिरून झाले ॲज अ बिझनेस रिलेटेड आणि अजून पुढे जाणार आहे. या एकत्र करूया काहीतरी आणि मोठ्या लेवलला पण चालू. आता राहिलेली नाही, कारण अगोदर D.Ed केलं त्याच्यामुळे भरपूर बोलायचो स्टेजवर जाऊन. आता बोलायची सोय नाही आहे. बऱ्याच दिवस झालेलं गेट टुगेदर करू. 1 वर्षी असं झालं की आम्ही सगळेजण खंडेश्वरी नाक्यावर आलो. त्याला फोन करतो येत नाही, त्याला फोन करतो येत नाही, रागारागात परत घरी गेलो. आणि असं करता करता आज तो फायनली दिवस आला. पण मुलांचं ठरलेलं गेट टुगेदर, मुली तेव्हा ग्रुपमध्ये ॲड नव्हत्या. मुलींनी ग्रुप चालू केलेला आहे हॅपी क्लब, तो अजून पण चालू आहे. प्रत्येकाचे सुखदुःखाचे मेसेज त्याच्यावर असतात आणि जसं जमल तसं तो त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतो, जातो. प्रवीणच्या आयुष्यामध्ये बॅडपॅच आला तेव्हा सगळे मित्र तिथे होते. प्रवीणच्या लग्नाला बहुतेक आपले 12वीचे बहुतेक पोरं होती. त्याच्यानंतर उज्ज्वलाच्या मिस्टरांच्या दुकानामध्ये माझं असं होतं की मी 11वी 12वी 2 वर्ष कधीच 6 लेक्चर केलं. मी 3 लेक्चरनी एकच वही घेऊन यायचो, वही घ्यायची आणि निघून जायचो. मला एक मित्राची आठवण येते, योगेश, तो आणि मी, आम्ही दोघेजण रोज जाणार आणि विष्णू सरांचं आश्रम हॉस्टेल आहे तिकडे पाईप कंपनी, जुनी पाईप कंपनी, तिकडे जायचो. मोठे पाईपामध्ये बसायचो. त्याच्या वहीमध्ये सगळी गाणी लिहिलेली असायची आणि त्याचा आवाज फार भारी होता. तो गाणी बोलायचा, मी बसलेला असायचो. 2 वर्ष तर अशीच 11वी 12वीची 2 वर्ष अशीच घालवली. आणि त्याच्यानंतर सगळे मित्र भेटतात. उज्ज्वला पण येते माझ्या घराच्या समोर, तिचे नातेवाईक आहेत कोंडे उकडे. उज्ज्वलाची ओळख मी स्वतः पण करून दिली, त्याच्यानंतर एकदा नाजुकांनी करून दिली, पण ती ओळखत नाही, चेहरा विसरते. रुपालीला ओळखतो, कारण देवाशिषचे रिलेटिव्ह असल्यामुळं. कारण असं व्हायचं की देवाशिषच्या घरी आम्ही रोज असायचो. देवाशिषची मम्मी जायची आणि आम्ही रोज तिथे टी व्ही बघायला, नाश्ता करायला रोज. कधी कधी असं व्हायचं, तर देवाशिषचं एक आठवण सांगतो की देवाशिष लेक्चर मोडून वडापाव खायचा आणि मला पकडून ठेवायचा, तू जाऊ नको माझ्या जोडीला. तर मला एवढी ती आठवत आहे की देवाशिष 13-13, 14-14 वडापाव तेव्हा खायचा आणि लेक्चर आणि बिल कधी पूर्ण दिलंच नाही. आणि त्याला कोणी किती खाल्लेत काय माहीत नसायचं, पण त्याला परवडायचं. आणि सगळे मित्र आता बहुतेक मित्र तर सगळे भेटतात. आता याच्यामध्ये नाजुकाला ओळखतो, रुपालीला ओळखतो, हिला ओळखतो, उज्ज्वलाला ओळखतो. नाजुकाची कशी आम्ही एकत्र काम करत असल्यामुळं आता तिने सांगितलं TDC बँकेत आहे, मी पण TDC बँकेत आहे. मिलिंद आहे, समीर आहे, पापेर आहे, बहुतेक मित्र नाही आहेत आपले. पण अजून काहीतरी चेहरे पाहिजे होते, जसे देवाशिष झाला, जितेश किनी झाला, अविनाश पाटील झाला, भावेश झाला, आतिश नाईक. त्याच्यानंतर मुलींमध्ये शक्यतो मी सायलीला ओळखतो, सायली वावेकरला, तिला ओळखतो. आणि एक कल्याणी पाटील, कारण ती माझ्या
वहिनींच्या नात्यामध्ये मग तिला ओळखतो. बाकीच्या मुली सहसा लक्षात नाही आहेत. मित्रांना सगळ्यांना ओळखतो. आणि सांगायची गोष्ट म्हणजे एक किस्सा सांगतोय तुम्हाला आता, की एक दिवशी सगळ्यांचं ठरलेलं आमच्या मुलांचं की 3 लेक्चरनी जायचं. कारण 3 लेक्चरनी जायचो. एक दिवशी काय झालं, आम्ही 13-14 जणांचे दप्तर डायरेक्ट खिडकीच्या त्या बाजून टाकले आणि आम्ही निघणार. तितक्यात मिलिंदला ते पटत नसायचं. मिलिंद कसं आता पण सिन्सिअर आहे एकदम. त्याचं मिलिंदचं कसं आहे, नियमानुसार वागायचं आतापर्यंत. तर मिलिंदला ते पटलं नाही. त्याला आला राग. त्यांनी जाऊन सांगितला सोनावणे सर, तेव्हा आपले प्रिन्सिपल होते, सोनावणे सरांना सांगितलं, सर यांनी आमची दप्तरं घेऊन गेला, हा आम्हाला सगळ्यांना उभं केलेलं. आणि सगळ्यांना तेव्हा सोनावणे सरांचं होतं, सायन्सच्या मुलांना मारायचे, आर्ट्सच्या मुलांना कधी मारत नव्हते सोनावणे सर. आणि त्यात एक अजून गोष्ट अशी की सचिनला आणि वैभव झोपेला यांना इस्त्रीचे कपडे लागायचे. इस्त्रीचे कपडे केलेले नसले तर ते कॉलेजलाच येणार नाही. वैभव झोपेचा इस्त्रीचा ड्रेस नसला, व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट, तो कॉलेजला येत नसेल. आणि सचिन टायमावर येणार, झोपेतून उठून कशी टायमावर एकदम. अशा भरपूर काही गोष्टी आहेत का त्या अजून आठवतात. मिलिंदचा, माझा, समीरचा कधी पण कॉलेजच्या जुन्या आठवणी निघतात आमच्या आणि आमचे त्याच्यावर भरपूर चर्चा होते. आता रोज हे सर्व प्रवीण, निलेश सगळे फोन करतात. मला फोन केला तो कुठे, त्याला फोन केला हा कुठे. आता काय झालं आहे, कामाच्या याच्यामध्ये जवळजवळ 7 वर्ष झाली बँकेत काम करतोय. खूप लोड असतो. आता लाडक्या बहिणींचे पैसे आलेत तर तुम्हाला माहिती नाही किती खतरनाक काम असतं ते. आणि आता कामाची जिम्मेदारी असते, बँकेत काम आहे. एखादा इकडचा तिकडे गेला नोकरी जायची पण वेळ असते. अर्चना कातारे त्यांचं स्वागत आहे, कारण ती कंटाळला राहते आणि ती बँकेत नेहमी येते. तिला मी ओळखतो. तिला मी एकदा ओळख दिलेली. प्रवीणनी मला सांगितलं, मी ओळखत नव्हतं तिला. प्रवीणनी मला सांगितलेलं की अर्चना कातारे म्हणून कन्सर्टची आहे, तू ओळखतो का? तिचं नाव वेगळं आहे. तिचं नाव वेगळं आहे. म्हणजे माहेरचं नाव अर्चना कातारे, सासरचं नाव वेगळं आहे. पण मी ओळखत नव्हतो. नंतर प्रवीणनी ओळखली तेव्हा मी तिला ओळखायला लागलो. आणि ती नेहमी येते बँकेत कन्सर्टला. त्याच्यामुळं देवाशिष येतो, त्यांचे फरजदार आजोबा असतात, त्याच्यामुळे देवाशिषची नेहमी भेट होते. आणि भरपूर योगेश असतात, सर्वांची ओळख होते. रोज नेहमी गाठीभेटी होत असतात. बस दुसरं काय नाही. वैयक्तिक सांगण्यासारखं काहीच नाही आहे. आयुष्यात नोकरी केली आहे पण अजूनपर्यंत 7 वर्ष नोकरी केली, 7,000 रुपये पण कमवून ठेवलेले नाही आहेत. खरी गोष्ट आहे. कारण माझा एक नियम आहे की खायची आणि मजा मस्ती करायची बस. कारण आयुष्यात माणूस तेवढंच घेऊन जातोय, दुसरं काहीच नाही आहे. आठवणी राहतात, दुसरं काय राहत नाही आहे. प्रवीणनी मगाशी आठवण काढली, अब्जाचा मित्र, तो माझा 5वी पासूनचा मित्र होता, विनोद तोमडा म्हणून. रोज भेटायचा. आमचं गेट टुगेदर झालं. नंतर तो काही आजाराने ग्रस्त झाला. त्याला भरपूर मदत पण केली मी, वैयक्तिक केली. आणि तो नंतर एवढा आजारी झाला आता तर म्हणजे तो एक्सपायर व्हायच्या 10 दिवस आधी मी त्याला जाऊन भेटून आलेलो. पण काय असतं, ती वेळ काळ असते आणि होणाऱ्या गोष्टी कोण टाळू शकत नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये बॅड पॅच आलेले आहेत, त्याच्यातून तो सावरत गेलेला आहे. आणि आता असंच आयुष्य पुढे न्यायचं आहे आपल्याला. असं सगळेजण संसाराला लागलेत, सगळ्यांना मुलं बाळ आहेत. जो तो त्याच्या लाईफमध्ये बिझी आहे. पण कधीतरी मित्रांसाठी वेळ काढा आणि एकत्र या. तेवढीच जी आठवणी राहतात तेवढ्याच असतात, बाकीचं काय राहत नाही आहे. पैसा तेवढ्यापुरता पैसा सगळ्यांना हवा आहे, कोणाला नको असं नाही आहे. पण सगळ्या गोष्टी पैशातून विकत नाही घेत आहेत. एखादा मित्र गेला किंवा एखादा क्षण निघून गेला ना तर तो पैशाने पुन्हा विकत नाही घेत आहे. आज विनोद भरपूर मजा करतोय. आम्ही त्याचे स्टेटस बघतोय. आम्ही सांगतोय रुपये आपण कधी जायचं रे, पण आपण पैशाचा प्रॉब्लेम आहे ना. पण कधी कधी विचार करतो तीच मजा ना आपण एकत्र आलो ना तर इकडे पण करता येईल. म्हणून सगळ्यांनी एकत्र या आणि अशीच मजा करा. आता प्रवीण चेहरे बघते पण याच्यातले मोजकेच चेहरे फक्त मी ओळखते. आता मी त्यांच्यासोबत काम करते.
आणि मनमाडा ग्रामपंचायतमध्ये मी सदस्य आहे. तर माझा इथपर्यंतचा प्रवास आहे तो माझ्या जवळचे आहे आणि बघितलेला आहे. बस बाकी तुम्ही सगळेजण कसे आहेत? ठीक आहे. म्हणजे कसं आणि ओळख करा. कधी जर आले बँकेमध्ये तर मला सांगा. मी कधी तुम्हाला ओळखणार नाही कदाचित, पण सांगा मग मी तुझ्या क्लासमध्ये होतो असं तर मी नक्कीच तुमची मदत करेन. तो एक सीन मला सांगायला लागला. ऍक्च्युली खूप हेल्प केलं. कॅश काउंटरला असं हेल्प केलं. स्कूल सेक्शनची जर आठवण करून द्यायची झाली तर 10वी क चा वर्ग होता आम्हाला आणि अजूनही 2005 ची ते बॅचचा एक ग्रुप आहे. मिलिंद ठाकरे हँडल करतोय आणि मिलिंद ठाकरे नाही, अजून दुसरा एक व्यक्ती आहे आणि हॅपी क्लब नावाचा एक ग्रुप आहे, तो मिलिंद ठाकरे हँडल करतो. 10 वर्ष झाले, 7-8 वर्ष तरी झाले असतील त्या ग्रुपला बनवून, परंतु अजूनही गेट टुगेदर त्यांचं काही झालं नाही. असो, परंतु 2005च्या बॅचची एक आठवण अशी की श्रीपाल चौधरी तुम्हाला माहिती असेल, चौधरी फॅमिलीचे बरेचसे जे व्यक्ती होते ते त्या ठिकाणी होते. मला वाटतं टी के पवार सर आपल्याला क्लास टीचर होते. आय थिंक टी के पवार सर की MR भोईर सर हिंदी शिकवायचे मला वाटतं. त्या ठिकाणी त्यांनी एक म्हणजे चुकी विद्यार्थ्यांचीच असते सगळी, पण त्यांनी त्या ठिकाणी एक माझ्या कानाखाली वाजवलेली होती, ती अजूनही मी विसरलेलो नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा ते मला भेटतात वाड्यामध्ये, म्हणजे भेटतात म्हणजे आम्ही ओळखत नाही एकमेकांना, पण जेव्हा ते समोर येतात त्यावेळेस ते माझ्या कानाखाली वाजवलेली मला अजूनही आठवते. कारण ती कशासाठी वाजवली होती तर स्कूल सेक्शनमध्ये आम्ही मधल्या सुट्टीतून पळून गेलेलो आणि स्कूल सेक्शन तुम्हाला माहिती होतं पीजेचं खूप स्ट्रिक्ट आहे, अजूनपर्यंत पण स्ट्रिक्ट आहे आणि कॉलेज सेक्शनला थोडंफार मजा मस्ती चालते, परंतु त्या ठिकाणी त्या दिवसापासून मी कधीच पळून जायची विषय सुद्धा काढला नाही. त्यानंतर सचिन वर्गात आल्यानंतर एक शब्द जर निघाला नाही तोंडून कोणाच्या तर तो सचिनची एंट्रीच नाही आणि तो सगळ्या प्रत्येक आता असलेल्या प्रत्येक मित्राला तो शब्द माहिती आहे, परंतु तो शब्द तो त्याच्या स्पीच मधून तो बोलणार आहे, त्यामुळे मी काय तो शब्द बोलत नाही. त्यानंतर 11वी 12वीला पण चांगल्या पद्धतीने शिक्षकांनी सगळ्याच शिक्षकांनी बऱ्याच अजूनपर्यंत मी एवढा MA BEd माझं इंग्लिश लिटरेचरमध्ये झालं तरी अजूनपर्यंत मी अशा प्रकारचा शिक्षकची हँडरायटिंग मी अजूनपर्यंत बघितली नाही की आव्हाड सरांचं मराठी रायटिंग जी होती अतिशय सुंदर. त्यानंतर तो मध्ये कोणीतरी एका मित्राने सांगितलं होतं, कीर्तिकर मॅडमचा एक संवाद होता, आपल्याला त्यांनी एक नियम पाठ करायला सांगितला होता अर्थशास्त्र विषयातला, मागणी आणि पुरवठा. भरपूर विद्यार्थ्यांनी जशी मागणी वाढत जाते तसं पुरवठा कमी होत जातो, असं हे सगळं आपण कन्फ्यूज व्हायचो तिथे. परंतु या ठिकाणी तो नियम अतिशय चांगल्या पद्धतीने पाठ करून आणला आणि तो सोपांचा विषय झालेला होता आणि तो मलाही खूप चांगल्या पद्धतीने आठवतो आणि तो नियम होता मागणी पुरवठा सिद्धांत, हा सुद्धा मला एक चांगल्या पद्धतीने आठवतो. त्यानंतर इतिहास विषय जर विचार केला तर सोनावणे शहरांशिवाय दुसरा कोणीच शिकवू शकत नाही, पूर्ण तोंडपाठ विषय. आणि त्यांनी दिलेल्या ज्या नोट्स म्हणजे जर शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांनी दिलेल्या ज्या नोट्स होत्या त्या अतिशय उपयोगी पडलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी जे काही आपल्याला ज्ञानाचं जे काही अमृत पाजलं त्याच पद्धतीने त्यांच्याच जोरावर 11वी 12वीच्या शिक्षकांच्याच जोरावर आज आपण जिथे पण कुठे स्टेबल आहोत, आज आपण जिथे पण कुठे भाकरी आपली खात आहोत ती त्यांच्याच मदतीच्या जोरावर, त्यांच्यात भले ते आपल्याला थोडे का नाही वाईट असेल पण त्या प्रत्येक शिक्षकाच्या दृष्टीने की प्रत्येक मुलगा मुलगी आज चांगल्या पद्धतीने पुढे पोहोचली पाहिजे हाच त्यांचा हेतू असतो. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला काळे सर झाले, आपल्याला क्लास टीचर होते इंग्लिशचे, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पण आपल्याला समजावलं आणि त्यानंतर स्वतःची थोडक्यात ओळख आता करून दिलेलीच आहे आणि स्वतः मी आता उदरनिर्वाहाचं साधन म्हणून माझे आपले क्लासेस आहेत कुडूसला आणि एक अंबाडीला ब्रँच आहे, अंबाडीची आपली स्वतःची ओन ब्रँच आहे, कुडूसमध्ये आहे. त्यानंतर वज्रेश्वरी होती पण ती काही कारणास्तव आपण बंद केलेली आहे आणि
5th पासून 12th पर्यंत आपण चांगल्या पद्धतीने आता जवळपास 250 प्लस स्टुडंट आपल्याकडे आहेत. 10 ते 12 शिक्षक आपल्याकडे डेली काम करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि मित्रांबद्दल सांगायचं तर थोडक्यात, दुःख विसरायला उंबरासारखा, दुःख विसरायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. स्पेशल या ठिकाणी थँक्स मी कोणाला करेन तर ते प्रवीण आणि निलेश यांच्यासाठी खूप. आणि जाता जाता आपण याच्या पुढच्या स्नेहमिलनाची जबाबदारी विशिष्ट अशा 2 लेडीज आणि 2 जेंट्सवर जाऊयात आपण, जेणेकरून आपल्या पुढच्या वर्षीचं. कारण कसं आहे, आत्ताच्या या वेळेमध्ये आपण डायरेक्टली आपण लेडीजशी कॉन्टॅक्ट करू शकत नाही. त्यामुळे 2 लेडीज आणि 2 जेंट्स यांच्यावर आपण एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर ही संख्या 250 व्हायला जास्त उशीर लागणार नाही. धन्यवाद. माझं झाल्यानंतर सुशांतजींनी विचारायचं. तर आता मी काही आता टिपिकल पद्धतीने बोलणार नाही. जरी शिक्षक असतो तरी मला कॉलेजच्या वयाचं असल्यासारखंच बोलायला आवडेल सर्वांशी. सर्वप्रथम एखाद्या हारासाठी जी फुलं असतात ते आपण सगळे आहोत. त्या हाराला एकत्र ठेवणारा धागा तुम्ही प्रवीण आणि निलेश असं समजेल की त्यांनी सगळ्यांना आपल्याला एकत्र जोडलं. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करेन. आता बोल झालं तर फक्त टाळ्या जोरात वाजवा, मग मी थांबेन. कारण माईकचं आणि माझं खूप जवळचं नातं आहे. एकदा हातात आला की मला सोडू वाटत नाही. तर काही लॉजिकल इनलॉजिकल गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतात. जे बोलेन ते मनातून बोलेन, असं काही माइंडमध्ये नाही आहे माझ्या की काय बोलावं आणि काय नाही. सर्वप्रथम मला महिला वर्गाचं खूप अभिनंदन करू वाटतंय. कारण घरची जबाबदारी, संसार हे सगळं सोडून किंवा सगळं मॅनेज करून अशा प्रसंगाला येणं खूप मोठं धाडस आहे आणि खूप मोठं काम आहे ते. त्यामुळे महिलांचं पहिल्यांदा एकदा इथे सर्व माझ्या मैत्रिणींचं असं म्हणेन मी त्या ठिकाणी मी मनापासून आभार, रिस्पेक्ट दिला पाहिजे. ऑन रेकॉर्ड बोलतोय मी, कारण हे रेकॉर्ड माझं मी सोशल मीडियाला टाकणार आहे. त्यामुळे काही शब्द मला जपून वापरावे लागतील. बघायला गेलं तर मी घाटी आहे. म्हणजे माझं जन्म झाला तो गावाकडे झाला, पण मला असं कधी वाटलंच नाही की माझं गाव नाही आहे. म्हणजे जेवढं प्रेम मला वाड्याबद्दल आहे तेवढं कदाचित माझ्या गावाबद्दल नसेल. प्रचंड प्रेम आहे माझं वाड्यावरती, वाड्यातल्या लोकांवरती. आज मला सांगायला खंत वाटते की 14 वर्ष मी व्यवसाय करतोय आणि 2007ला मी वाडा सोडला आहे. तिथपर्यंत आजपर्यंत माझा एकही मित्र नाही तिकडे वाडा सोडला तर नवी मुंबईमध्ये एकही मित्र मला कोणी दिसलंच नाही की मी त्याला मित्र करावं. हे खरं आहे, काहीच खोटं नाही आहे. आणि वाड्यामध्ये जेवढी प्रेमळ लोक आहेत ना ती मला नाही पाहायला भेटली कुठं. जो जीव लावतो ना आपण एकमेकांना, म्हणजे भले वेगवेगळ्या समाजाचे असले, कुणबी, आगरी, कोळी, अजून बरेच समाज आहेत, पण त्यांच्यामध्ये जी एकजूट आहे, म्हणजे घरी आलेल्या माणसाला जेवल्याशिवाय सोडायचंच नाही. किती मोठं काम आहे की नाही तू जेवच, मग ते असेल ते वाढणार, पण ते जेवायला घालणार. हे नाही पाहतात. म्हणजे आमच्याकडे पण नाही आहे, आमच्या गावी पण हे बघायला नाही भेटत. चहा पाणी देतात आणि जय वाढ असतं, पण इथला माणूस आला की पहिले त्याला जेवायला घालतात. हे प्रेम मला कुठे नाही बघता आलं. दुसरी गोष्ट, आता काही मजेदार किस्से सांगेन जे नकळत माझ्या आयुष्यात घडले. पहिल्यांदा ज्या नावाने माझा जीर्णोद्धार झाला, बॉम्ब, त्याची स्टोरी कदाचित माहीत नसेल कोणाला, तर ते मला सांगायला आवडेल. सांगू का मी? म्हणजे बॉम्ब का बोलतात मला, त्याचं कारण थोडंसं आज मी उलगडा करतो जरा, आणि जरा रेकॉर्डिंग थांबव. तर एकदा झालं असं की PK पवार सर मला इतिहासला होते शिकवायला, आणि माझ्या घरासमोर थोडक्यात सांगतो, आसेकर गुरुजी होते. त्यांचं गणपती विसर्जन होतं आणि नकळत त्यांनी माझ्या हातात फटाक्यांची पिशवी दिली. मला वाटलं काय लॉटरीच लागली माझी. म्हणजे तेव्हा फटाके डायरेक्ट पिशवीच भेटणं म्हणजे खूप मोठं गोष्ट होती. तेव्हा 1-2 फटाके आपण फोडायचो, पण फटाक्याची पिशवीच दिली. भलताच खुश ना मी. मग मी काय केलं, बॉम्ब घ्यायचं आणि असं हवेत फोडायचं. म्हणजे तेव्हा बघ अंगात किडे तेव्हापासूनच आहे ना. तर मग वैल होता, उघड बोलतात त्याला. तिथं केल्यानंतर काय झालं, मी बॉम्ब असा धरला आणि मला कोणीतरी आवाज दिला.
मी वर टाकायचं विसरलो. पण धुपकन माझ्या हातात फुटला. लिटरली माझा हात फाटला होता इथपर्यंत. भरपूर स्टेचेस लागले मला, टाके लागले, इंजेक्शन लागली. मग दुसऱ्या दिवशी वर्गात आल्यानंतर टीके पवार सर म्हटले की, आणि त्या सरांना माहिती होता की याच्या हातात फटाक्याची पिशवी आहे आणि नक्कीच काहीतरी कांड करणार. सर माझ्या मागं आले होते की हा काहीतरी 100% करणार. बघतात माझा हात फुटलाय, तिथेच खानगन गारफाट मारले. अरे रक्त येते, काहीतरी सांत्वन करा, मला धीर द्या की बाबा काय नाही फान कर, सांगितलं होतं ना. म्हणजे एवढं डेंजर काम ना की खतरनाक. मग तिथून मला नेलं सरांनीच हॉस्पिटलला. तो सगळा कारभार झाला. एक दिवसाचा मी बेड रेस्ट घेतला. दुसऱ्या दिवशी शाळेत आलो. मग मला पुढे बोलवलं, सावंत साहेब या. हे आपल्या वर्गातले महान व्यक्तिमत्व ज्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये भाग घेतला होता. का त्यांनी काल बॉम्ब फोडला, तो पण कुठे हातात. मग तेव्हा सुमित मोहीर नावाचा एक मुलगा होता, तो चुकून असा बोलला, मॉनिटर होता, हा ए बॉम्ब. आई शपथ, त्याला मी मरेपर्यंत विसरणार नाही. तिथून मला खरं सांगू ना, मी बघा कुणाला कधीच उलटं बोललो नाही. मी मॉनिटर होतो वर्गाचा, आठवा. मी कधी तो रुबाबच केला नाही, मला आवडत पण नाही. मला मुलांनी बॉम्ब बोलल्यावर कधीच राग नाही आला. पण एखादी पोरगी बॉम्ब बोलली ना, तर अशी संकायची ना माझी का खतरनाक. एका शाळेत होतो मी, डेंगारे नावाच्या मुली होत्या, मला आता आठवत नाही नावं. तर ती काय बोलली असेल, खाली बसायचो ना तेव्हा, तिकडे सरक. मग ती बोलली ए बॉम्ब, सरळ काय बोलली बॉम्ब. म्हणजे आता तोंडात माझ्या जाऊन निघलं होतं काहीतरी, मला तर आठवत नाही. पण माझा माथाच सांगायला लागतो. शेवटी इथेचा प्रश्न ना, आपले काय चालतं रे बरं ना, पोरगी बॉम्ब बोला कसं करायचं ना. मग बॉम्बबद्दल पण ना गैरसमज, म्हणजे पाडणारा बॉम्ब, फुटणारा बॉम्ब, तर नक्की बॉम्ब फुटला तर सांगू तरी काय, मी कोणाला बॉम्ब कशाला बॉम्ब बोलतो मला. आता माझी बायको पण मला कधी कधी बॉम्ब बोलते. तिला कोणी सांगितलं माहित नाही मला, पण तिला भयंकर राग आला ना, तर बॉम्ब बोलताना पळून जाते. तर हा एक किस्सा आहे. अजून दुसरा एक किस्सा असा होता की एकदा पीटीच्या दुसऱ्याने सर होते, तुम्ही आता 10वीच्या गोष्टी दोन सांग, एक शेवटची गोष्ट 10वीची, पण 12वीला होतो मी. तर एकदा दुसऱ्याने सर आम्हाला होते गणिताला, आणि पीटीच्या तासाला आम्ही खेळत होतो. सरांनी एका मुलाला बोललं, त्याचं होतं पेक्या. दोन होते ना, जास्त होतं तर सांगा, मी थांबतो. चालेल ना थोडंसं. 1200 रुपये वसूल करायचे. नाही नाही बस संपलं. नाही ना, ओके ठीक आहे, मिक्स नाही ना. तर चितंद्र नावाचा मुलगा होता ना, आम्ही पेक्या बोलायचो. त्याला सरांनी बोलवलं, म्हटलं जा आता खा फटका सरांचा. त्या सराला ऐकवलं, जा आता खा गुटखा. आई शपथ, खाली लोळून मारलं, लोळून काय म्हणून गुटखा खा बोलतो. गुटखा गुटखाना दोन नापा घालतायत एकदम, म्हणजे कुत्राला कसं मारतात सेम, काय फरक नाही. हा येस बघा, हा माझा प्रमोद, आणि मी 7वी ते काय काय हा सूर्यनमस्कार योगा टीचर. आणि खतरनाक माणूस होता, 1 वर्ष मीठ नाही खायचा, असे जिवंत राहिले देवाला माहिती. तर प्रमोद 7वी ते 12वी, परत D.Edला पण माझ्या पाठीमागे आला. काय आम्ही पाठ नाही सोडले, आम्ही दोघं सोबत होतो. तर 12वीला आर्ट्सला ॲडमिशन घ्यावं लागलं, कारण आपल्याकडं परंपरा आहे 10वीच्या टक्केवारीनुसार आपल्याला ॲडमिशन मिळतं. गणित आणि विज्ञानात मार्क कमी येतो, जातो आर्ट्सला. थोडा गणित चांगला असेल तर कॉमर्स, आणि मग जामच हुशार असेल तर सायन्स. तर आता हे सगळी बंधन आता काहीच कामाची नाही आहे. आता सर आहे तिथे बरेच जण आता सुशिक्षित आहेत, तुम्हाला माहिती आहे. आता तर सोनवणे सर एकदा बोललं होतं की ये पुढे. मी गेलो पुढे, आणि हा मॉनिटर तुमचा. बरं ठीक आहे म्हटलं, काय आठवत असेल तुम्हाला, त्यात खतरनाक म्हणजे तो चीनचा इतिहास. काय 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 चेंग चांग चुई हुई चँग काय काय ते खतरनाक, म्हणजे कशाला पाहिजे तो चीनचा इतिहास आहे ना. आता इथं आपण चीन बॅन करतोय, आणि तेव्हा चीनचा इतिहास आपण शिकलोय. वाघ सरांना मी आयुष्यात कधी विसरणार नाही. माय वन ऑफ द फेवरेट टीचर वाघ सर. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. त्यातला आता 1-2 किस्से सांगतो 12वीचे, आणि मग पुढे जातो जरा. तर 12वीला योगेशचं नाव मला आठवत नव्हतं, मी आठवत होतो कोण त्याचं नाव काय. एकदा माझ्या मागे आला, बेंचवर लास्ट बेंचवर बसायचो, बाजूला आला आणि तंबाखूची पुडी काढली आणि मळायला लागला. बाजूला बसून शांत बस, शांत बस असं बोला, शांत बस. आणि मी तेव्हा थोडा सज्जन होतो, म्हणजे असं काही मला तेव्हा सवय नव्हत्या, आता आहे पण थोडं कमी. तर मग मी उठलो आणि पुढच्या बेंचवर येऊन बसलो. वाघ सर आले, माझ्या संकट टेकवली, तू जागा का सोडली. कोणाला विचारलं,
तुम्ही हा तंबाखू खात होता म्हणून उठून पुढे आलोय. आता म्हणून मित्राला वाचवायचं का स्वतःला क्लिअरिफिकेशन द्यायचं. गप मार खाल्ला. त्याला म्हटलं बाबा हात जोडतो, उद्यापासून माझ्या बाजूला बसू नको. हा एक किस्सा झाला. त्यानंतर परत अगेन वाघ सर. आम्ही सकाळी मी आणि माझा जवळचा मित्र विराज आम्ही सकाळी धावायला जायचो आणि तेव्हा थोडंसं प्रॅक्टिस करायचो किकची वगैरे असं. त्या ते ब्रुसलीचे पिक्चर वगैरे बघून थोडंसं डोकं फिरलं होतं तेव्हा. तर एकदा पाय माझा लचकला होता प्रवीण आणि बेंचच्या बाहेर असा पाय करून बसतो होतो. दुखत होता म्हणून का. सर आले, ही काय पद्धती आहे बसण्याची, वाजवली एक परत. आता सांगायला पण वेळ नाही की माझा पाय दुखतोय, मी पाय बाहेर काढणार, ऐकून तर घ्या मग मारा. म्हणजे आधी मारायचं आणि विचारायचं पण नाही. मग मला म्हटलं माझ्या तासाला बसायचं नाही. तुम्हाला आठवत असेल की सर आले आणि मी निघून जायचं असं ॲटिट्यूड देतो. मग त्या सराचा ॲटिट्यूड काय खराब झाला जरा. मी यायच्या आधी निघायचं. बरं म्हटलं आधी निघतो. कीर्तिकर मॅडम, मी खरं सांगेन तुम्हाला ना, मला एवढं छळलं ना शिक्षकांनी. मला असं वाटायचं कॉलेज सोडून पळून जावं. शपथ देवाची खोटं नाही मला ना. कीर्तिकर मॅडम माझ्या गावाला प्रचंड प्रेम माझ्यावर. आपला स्टाफ रूम असायचा, असं मला उभे करायचे. ते हेड पर्सन असतो ना जेवणाला, असं उभे करायचे आणि इकडून टीचर एक झाला की एक झाला की म्हणजे ऐकायचं की नाही ऐकायचं किती ते म्हणजे येईल तो माझ्यावरच कुटायला, मलाच धरायला. आणि कोणी काही का करणार, बॉम्ब 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 म्हणजे बिल माझ्यावरच होतायचे सगळे. हां तो तर म्हणजे बस मला जिवंत ठेवला नशीब त्याने. तर असे काही किस्से आहेत. पण मी जो काही माझ्या लाईफमध्ये घडलो, एक राग होता मला की स्वतःला काहीतरी सिद्ध करायचं. आई वडील सांगायचे की गाव सोडून कशाला आलोय आपण. ते एक मनामध्ये खटकत होती. 17 तास मी अभ्यास केला 12वीला असताना. सामान्य परीक्षेत मी फेल झालो होतो इकॉनॉमिक्समध्ये. D.Edला नंबर लागेल एवढे टक्के पडले. खूप भयंकर स्ट्रगल केले. फक्त एकाच भरोश्यावर मी आज इथे उभा आहे. तो फक्त 12वीच्या जे काही मी 12वीला मेहनत घेतली त्याच्या जीवावर मी इथे उभा आहे. की तो एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की मी काही करू शकतो लाईफमध्ये. आणि एक सांगेन की मला एवढंच वाटतं, आता थोडंसं लॉजिकली बोलतो मी, माफ करा थोडं वेगळं वाटत असेल तरी पण खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, की हा देह वाया नाही गेला पाहिजे. हा जो देह दिला आहे देवाने ना, बऱ्याच जणांनी म्हटलं की मजा करा, एन्जॉय करा. खरंच करा, केली पाहिजे, आपल्या आयुष्याची मजा केलीच पाहिजे. पण मजा करता करता हा देह कोणाच्या तरी कामी आला पाहिजे, सत्कर्मी लागला पाहिजे. एवढंच मी सांगेन. दुसरं, मैत्री खरोखर निभवायची असेल ना तरच मला पुढच्या वेळेस बोलवा. फक्त ते ग्रुप बनवणं, हाय हॅलो करणं, बड्डेला विश करणं मी नाही ना. मग तुम्हाला जर मनापासून मैत्री निभवायची असेल ना तर तुम्ही मला अर्ध्या रात्री कॉल करा. मी नाही आलो तर माझं नाव बदलायचं. कधी पण कॉल करा. मी जिथे असेल मी तिथून येणार. आहे ते काम सोडून येणार. मी आज पण आलो आहे. माझं कुंभमेळ्याचं तिकीट होतं, मी ते कॅन्सल केलं. माझा भाऊ आला जोडीला, म्हणलं चल गाडी चालवायला जोडीला, एवढं लांब जायचे, रिटर्न परत आम्हाला आज रात्री निघायचे उस्मानाबादला. म्हणजे आपला प्रोग्राम संपला. मी माझ्या मिसेसला घेऊन आलो आहे. तिला दवाखान्यात सोडले. इथे एक आयुर्वेदिक दवाखाना आहे, तिथे थांबली. म्हणजे मी नाही तुम्हाला डिस्टर्ब करायला. इथेच पालघरमध्ये तिला थांबवले आणि आम्ही दोघं इथे आलो. इथलं समजलं की मिसेसला घेणार, परत घरी जाणार, जेवणार, बॅग भरणार, तिथून जाणार मी उस्मानाबादला. सांगण्याचं तात्पर्य कसं आहे ना की एखादा अडकला असेल ना आपला मित्र, तर त्याला जरी मायेचे 2 शब्द जरी दिलेत ना तरी पुरेसं असतं. त्याला ते आपल्याला कविता होती ना की पाठीवरती हात ठेवणे नुसते लढ म्हणा. खूप झालं ते, खूप मोठी गोष्ट आहे. मला सर्वांची माफी मागू वाटते की मी कोणाच्याच कामी नाही आलो आजपर्यंत, कारण कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं कोणी. पण इथून पुढे मला आवाज द्या भावानो. माझ्यापर्यंत जेवढं मला जमेल तेवढं मी नक्कीच मदत करण्याचं म्हणा किंवा तुमच्या कामी येण्याचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट, आपल्याला जरी सूर्य होऊन, आता थोडं लॉजिकली थोडं बोर वाटेल पण खूप मनापासून ऐका, आपल्याला जरी सूर्य होऊन जगाला प्रकाश नाही देता आला ना तरी आपण प्रत्येकजण पंथी होऊया. आणि पंथी होऊन आपल्या आजूबाजूला जेवढा आपल्याला प्रकाश देता येईल ना आपण तेवढा देण्याचा प्रयत्न करूया. आज प्रवीणने सांगितलं की तो किती गावांना प्रवीण 27 गावांना पाणी देतोय. पाणी किती जीवनावश्यक गोष्ट आहे. म्हणजे पूर्वी बघा की हांडे कळशा घेऊन अख्खी फॅमिली, म्हणजे पूर्वीची लोक जास्त शिकलेली का नसायची माहिती का. गिनीज बुकचा रेकॉर्ड आहे सर्वे की पाणी भरायला जास्त वेळ गेल्यामुळे तिथल्या मुली शिकलेल्या नसायच्या त्या काळातला. म्हणजे हा रेकॉर्ड आहे की किती महत्त्वाचं काम तो करतोय. आज बरीच जणं मला आता प्रत्येकाची ओळख झाल्यानंतर कळेल की कोण कुठल्या क्षेत्रात काय. आता विनोदची काल माझं बोलणं झालं
तो म्हटला मी दुबईला असतो वगैरे बाहेर फॉरेक्स मार्केटचं करतोय. म्हटलं माझ्या भावाने शेअर मार्केटचे क्लास चालू केले, त्याला जरा टिप्स दे. तो म्हटला कधी फोन करायचा की मी त्याला गाईड करतो. हे आपलं गिव्ह अँड टेक राहतं. मी म्हणेन ना की आपण प्रत्येकाने स्वतःला अपडेट करूया, जसं मोबाईल आपला अपडेट असतो ना, आणि आपली पोझिशन कशी वाढवायची त्यासाठी एकमेकांना सहकार्य करूया. आता रिसेंटलीच मी एक नवीन प्लॅटफॉर्म जनरेट केला आहे. तेवढं म्हणून मी थांबतो, कारण मी थांबणार नाही, मला माहिती आहे. तर करिअर काउन्सिलिंगचं मी एक नवीन जरा प्लॅटफॉर्म तयार केला आहे की मी खेड्यापाड्यातल्या मुलांना किंवा जे माझ्या सांगितल्यात मुलं येतात त्यांना आयुष्यात नक्की काय करायचं, कुठल्या स्टेजला कसा विचार करायचा आणि योग्य करिअर कसं निवडायचं याबद्दल मी मुलांना गायडन्स करतो आहे. सांगलीमध्ये कुंडल नावाचं गाव आहे पलूस तालुक्यात. तिथे मला आत्ताच प्रमुख पाहुणा म्हणून इन्व्हाइट केलं होतं एका शाळेने. त्या शाळेत एक 700-800 लोक होती. त्यांच्यासमोर माझं व्याख्यान झालं. असे जवळपास मी आजपर्यंत एक 40,000 ते 50,000 मुलांना व्याख्यानं दिली. FB माझ्या बरीच लोक बघत आहेत आणि मला आवडतं मुलांशी कॉन्टॅक्ट करायला. म्हणजे माझा जरी व्यवसाय कोचिंग क्लासेस असला तरी पण मला मुलांच्या लाईफमध्ये चेंजेस करायला खूप आवडतं. 2 माझ्या संस्था आहेत. मयूर एज्युकेशन सोसायटी आणि चेंज युअर लाईफ फाउंडेशन, ज्या मी गेले 10 वर्ष सेल्फ फायनान्सवर चालवते. मी आजपर्यंत कोणाचा 1 रुपया वापरला नाही संस्थेसाठी. दुसरं माझे कोचिंग क्लासेस आहेत 1ली ते 12वी. त्यानंतर माझी पोलीस भरती अकॅडमी आहे, ज्याचं नाव आहे द्रोणाचार्य करिअर अकॅडमी, जी मी वाड्यात पण चालू करायचा प्रयत्न केला. पवित्रा शेअर मार्केटचे आपले क्लासेस चालतात आणि आता गावाकडे मी जस्ट एक नवीन ब्रँच ओपन करतोय याच नावाने. आणि भविष्यामध्ये येत्या 10 वर्षात माझी स्वतःची ICSE बोर्डची एक स्वतःचं स्कूल असेल असं मी स्वप्न बाळगलं आहे. नक्कीच तुमच्या सर्वांच्या मदतीने मला आशीर्वादाने मी ते माझं स्वप्न पूर्ण करेन. एवढंच सांगेन की असा नग जर एवढं काय करू शकतो तर तुमची पोरं काय करू शकतो. माझा काहीतरी नंबर 9,716 असं काहीतरी होतं. मॅडम रोज तो नंबर सांगायची, पोरं माझ्याकडे बघायची, मी का उठलोच. कारण की मला माहित होता मॅडम काय बोलायची, सगळ्यात जास्त टॉपरचा विद्यार्थी. मला माहित आहे मी काय केलेलं आहे, मी कसा बोलणार आहे. मी त्या मॅडम बोलून बोलून कंटाळल्या. मी त्याच्या करताना 15 दिवस कॉलेजला जातो. रोज रोल नंबर तोच, रोज नंबर तोच, आणि पोरं माझ्याकडे बघायची. त्याच्यामुळे मी काय 15 दिवस आलो नाही. आणि मी 12वी पर्यंत शिक्षण केलं. त्याच्यानंतर मी ATD केलं. मी ज्याचे 8ला होतो 1 वर्ष. त्याच्यानंतर मी जिल्हा परिषद शाळेवर लागलो. 6 वर्ष मी काम केलं जिल्हा परिषद शाळेवर. कंटाळा आल्यामुळे ती पण शाळा सोडून दिली. त्याच्यानंतर मी बिझनेसकडे वळलो. आता मी बिझनेस करतो सध्या. आणि मला जर कंटाळा आला तर मी फक्त एकच याला फोन करतो, प्रवीण सोनावळे. कारण की जेवढा पण टेन्शन असेल ना तो दूर करण्याचा मार्ग एकच म्हणजे प्रवीण सोनावळे. कारण की जो आपल्याला काही शिकवत नाहीये पण त्याच्या शिवाय ऐकून ना एवढं हसायला येतोय, पूर्ण ट्रेस आपला निघून जातोय. एवढं बोलून मी थांबतोय. धन्यवाद. माझं नाव निलेश कळंकरला, आता सध्या वाडा संभाजीनगरमध्ये. 12वीचं सगळ्यात झालं तर सोनावणे सर, त्याच्यानंतर पवार सर आणि काळे सर हे जर आठवड्यात माझी घरी यायचे. त्याचे ते पहिले गेले होते ना, त्याच्यामध्ये जास्त काही गंधारी करत नव्हतं चालत नाही, कारण की माझी घरी होतं. त्याच्यामुळे मला काही ते गंधारी करता जास्त आला नाही. तर त्याच्यात करत करत होतो. अशा पद्धतीने आपण 11-12 वर्ष चांगल्या पद्धतीने आपण घालतो. त्याच्यानंतर आपण सध्या एक ॲप काढला आम्ही प्रवीण आणि रचांनी, जो डिजिटल ग्रामपंचायत करते त्याच्यावर आम्ही काम करतोय. आता ठाणे जिल्हा पालघर जिल्हा जो झाला आमचा, ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही चालू काम करतो. सगळ्या कॉलेजमध्ये मी 31-11वीलाच माझं लग्न झालं होतं. म्हणून मी
म्हणजे ओळखता तुम्ही मला. मुलाचे चेहरे आहेत ओळखीसारखे, कारण काही पातळ होते, आता त्यांची तब्येत झाली त्याच्यामुळे काही ओळखीचे नाही वाटत. मुली मात्र आहेत, तब्येत झाले तर चेहरे ओळखू शकतो. माझ्या मुलीचा हट्ट आहे की मी गाणं म्हणावं. तिच्या हट्टाबाई आधी तुमच्याकडे होती ते गाणं म्हणावं. वा वा. माईक जवळ धरा. थम्सअप घे नाही प्रवीण, थम्सअप घे ना. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझे, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. हे थांबा ना जरा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा. बसतडा मैत्री वाजल्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. हाय हाय रे. बरोबर करतो मी तुला. माईक माईक जवळ धरा. खरं म्हणजे मला भेटायची खूप इच्छा होती सगळ्यांना, आणि असं वाटत होतं की बा आपलं गेट टुगेदर व्हायला पाहिजे, कारण की आपण स्टेटस बघतो, रील्स बघतो, तर असं नेहमी वाटायचं का आपण भेटायला पाहिजे. आणि योगायोगाने तो क्षण आला सुद्धा. आणि असं म्हणजे का आपण खूप वर्षांनी भेटतोय, साहजिकच आपण एकमेकांची नावंसुद्धा विसरली असणार असं मला वाटतं. तर प्रथम माझी जी ओळख सांगते मी अर्चना नंतर राहणार 12वी ची विद्यार्थी. आणि मी 12वी झाल्यानंतर एक वेळ गेले ना ते इथे ॲडमिशन घेतलं, आणि कृषीमध्ये आणि BEdमध्ये आणि योगायोगाने तिन्ही ठिकाणावर सिलेक्शन पण झालं. आणि नंतर मग मी नर्सिंगला जाण्याचं ठरवलं. नर्सिंग थोडंसं 10मध्ये मी 5-6 वर्ष झाले. लगेच मी 1 महिन्याच्या आत मला PSC ते कामाला पण लागली. आणि तेच करत असताना मी BA सुद्धा पूर्ण केलं. आणि काही वर्षांनी माझं लग्न झालं हिंगोलीला तेव्हा. आत्ता मला सुंदराच्या 2 पूर्ण मुली आहेत. आणि माझे मिस्टरसुद्धा खूप स्वभावाने छान आहेत, कारण की आज माझ्या मुलीची तब्येत बरी नाही आहे. तिला ताप येत असताना तर ते मला बोलले की जा तू, आणि त्याने फोर्स केला म्हणून मी इकडे आले. क्या बात आहे. अरे पालकांचे फोन. हिंदुस्थान कोका-कोला कंपनीमध्ये कॉल आला. मी इथे जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. माझ्या फॅमिलीमध्ये माझे वडील, माझी मिसेस, माझी आता 2 मुलं आहेत. एक मुलगी 8 वर्षाची आहे, एक मुलगा 2.5 वर्षाचा आहे. आणि 12वीमधली एखादी किस्सा किंवा विषय सांगायचा झाला तर 12वीच्या एंडिंगला आपले प्रिन्सिपल सोनावणे सर जे आहेत ते आम्हाला ही आमची बँक म्हणजे आता जे आहेत ना ते सगळं मोकाटच आहे इथं, तर त्यांना म्हणजे शिवाय पर्याय नाही. सो
सोनावणे सर शेवटपर्यंत सांगायचे का तुम्ही काहीच करू शकत नाही, पण आज सगळी पोरं व्यवस्थित आहेत सगळे. सोनावणे सर आता मागच्या महिन्यात पण मला भेटले, म्हणजे आमची एवढ्या वर्षात 12वीपासून आतापर्यंत आमची सरांची भेट होते नव्हते. ते आता पण सगळ्यांना विचारत असतात का हा काय करतो, तो काय करतो, मला नेहमी विचारतच असते. त्यांनी नंतर एक गोष्ट कबूल केली की मी सांगायचं तुम्हाला की तुम्ही काहीच नाही करू शकत, 12वी पास तर नाहीच होऊ शकत, पण काही नाही करू शकत, पण सगळी पोरं पास झाली, चांगल्या मार्गाला लागली. ते माझ्याकडे विचारपूस करत असतात सगळ्या मुलांची. आता आमच्या दोघांना या गावचा तो कुठे आहे? ठेवला सारखा घाल नाही हा एवढा होता दिसते तुझा करत असतात. व्हिडिओ होता ना एवढा भावाचा. बाकी आता परत काय मला बोलाल माझा नाही काढला. लहानपणापासून म्हणजे सगळ्यात व्हिडिओ घेतले मी सगळ्यांचे. शाळा कॉलेज करून म्हणजे काम करून मी शिकलो. तुझा पण व्हिडिओ आलाय सगळा सगळं जबाबदारी. आधीचा नंतर पहिले आता जुने YouTube ला दिवस टाकतो मी. खूप वाईट होते किंवा गरिबीचे होते. टाकणार? आता व्यवस्थित सगळं झालंय. टाक तुझी बस इज्जत बाकी काय घालतो सगळे काय नाही इज्जत काय आलाय मित्रामध्ये इज्जत बरेचसे काय मित्र वाड्यात भेटतात आता. मित्रच सगळ्यात मोठी इज्जत आहे. आहे. व्हिडिओ चांगली बनवा का तू मस्त एकदम म्हणणार अरे ही अशीच टाकणार नाही. पवार सर जेव्हा आपण सर्व ग्रुप आपला पोस्टाजवळ असताना भावेश यांनी एक पवार सर म्हणून बोलले होते. त्यावेळेस त्यावेळेस पवार सरांनी आपल्या 80चा ओंकार ठाकरे याला वर्गामध्ये उठून या केले होते. त्यावेळेस ओंकार ठाकरेंनी त्याला शिवाय गॅरंटीची कमी नाही आपल्याला. फक्त सह्या करा तेव्हा सांगा तू कोण, तेव्हा सांगशील तू कोण. मी तर हे त्याला बोलू द्या रे, बोलू द्या ना, अरे बोलू द्या ना बाई, बोल तू. सध्या बँकेमध्ये आमचे आपल्या ग्रुपचे 4-5 जण आहेत. थांब पाणी बी पाय आता झालेल्या स्पर्धेमध्ये प्रशांत मोकोशी यांचा विजय झालेला आहे. घेतलंय का किंवा बिझनेससाठी कोण कोणाकडून मार्गदर्शन घेतो, पैशाचं नियोजन कसं करतो, या सगळ्या गोष्टी बिझनेस अँड करिअरमध्ये येतात. नंतर मनी म्हणजे आपल्या आयुष्यात पैसा कमवण्यासाठी आपण किती वेळ घालवतो किंवा किती धडपड करत असतो त्याचे ते रेटिंग आहे. हेल्थ आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण काय काय करतो की नाही त्याच्यावरती रेटिंग द्यायची हेल्थची. फॅमिली अँड फ्रेंड्समध्ये आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबियांना किती वेळ देतो या सगळ्या गोष्टी आहेत. लव आणि रोमॅन्स